शिवीगाळ करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय. त्याच्या पलीकडे त्यांना काहीही येत नाही. मुळामध्ये हा पक्ष का फुटतोय याचा विचार करणार आहेत का? मातोश्रीचे दरवाजे बंद करायचे, सर्वसामान्य नागरिकांना भेटायचं नाही, आमदारांना भेटायचं नाही, खासदारांना भेटायचं नाही आणि मग पक्ष फुटला म्हणून बोंब मारायची. मुळामध्ये तुमची वैचारिक फुटी झालेली आहे. तुम्ही विचाराच्या आधारावर राहिलेले नाहीत. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांना घेऊन पक्ष स्थापन केला होता, हिंदुत्ववादाला घेऊन पक्ष स्थापन केला होता ना. तुमच्याकडे हिंदुत्व उरलंय. संजय राऊतांच्याच भाषेत सांगायचं झालं तर संजय राऊतांकडे उरलेला आहे. चिंतन संजय राऊतांना करावं, कारण त्यांना तीच भाषा शोभते. संजय राऊतांना ज्या शब्दात शिवीगाळ करावी लागते तेच आता संजय राऊतांकडे उरलेलं आहे. संजय राऊत, तोडफोडीची भाषा तुम्ही करू नका. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे. जो कोणी कायदा हातात घेईल त्याला सोडलं जाणार नाही. संजय राऊतांनी कितीही धमक्या दिल्या की तोडा फोडा झोडा. तुम्हाला आठवत असेल 2019 साली जेव्हा एकनाथजी शिंदे यांनी मूळ शिवसेना आपली आहे असं सांगितलं होतं, तेव्हा देखील संजय राऊतांनी हाच दावा केला होता की तोडा झोडा मारपीट करा. अहो, काळं कुत्र देखील फिरकलं नाही संजय राऊत. आज देखील तुम्ही कितीही आव्हान करा, तुमच्या आव्हानावर काळं कुत्र देखील फिरकणार नाही. महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे. कुणी कायदा हातात घेतला तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल. त्याला जो संजय असं म्हणतात की बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिला होता ते सोडून गेले. आमदार असेल खासदार असेल त्याला रस्त्यात पुरवा याचा उच्चार पुन्हा त्यांनी. बाळासाहेब ठाकरे यांनी हे देखील सांगितलं होतं की माझा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधण्यापेक्षा माझं दुकान बंद करेल. संजय राऊत, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार तुम्ही आत्मसात करणार आहेत का? बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व तुम्ही आत्मसात करणार आहेत का? तुम्ही ज्या राहुल गांधींच्या मांडीला लावून बसतायत, ज्या सोनिया गांधींचं लुगडं धुतायत, हे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या विचारामध्ये किंवा शिवसेनेमध्ये सांगितलं नव्हतं. किमान त्याचा तरी विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे सोयीनुसार विचार घेऊ नका. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की विचारांशी प्रतारणा करणाऱ्याला झोडा फोडा. मग तोच न्याय द्यायचा असेल तर सगळ्यात जास्त जोडे संजय राऊतांना मारले पाहिजे. सर्वात जास्त जोडे उभाटा गटाला मारले पाहिजे. कारण बाळासाहेबांच्या विचारांशी प्रार्थना करून त्यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. जे दुकान बंद करायला पाहिजे होतं ते दुकान विकण्याचं काम कोणी केलं? उभाटा गटाने केलं, काँग्रेस शिवसेनेने केलं. त्यामुळे सगळ्यात जास्त जोडे हे संजय राऊतांना मारले पाहिजे, उभाटा गटाला मारले पाहिजे. उद्धवजी ठाकरे, बेईमानी कोणी केली हे एकदा महाराष्ट्राला सांगा. तुम्ही आपल्या वडिलांच्या विचारांशी बेईमानी केली. संजय राऊतांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादाशी बेईमानी केली. त्यामुळे खरे बेईमान कोण आहेत हे महाराष्ट्राने ठरवलंय. विधानसभेच्या निवडणुकीला, महापालिकेच्या निवडणुकीला या बेईमानांना घरी बसवण्याचं काम महाराष्ट्राने केलंय. त्यामुळं बेईमान कोण आहेत तर संजय राऊत तुम्ही बेईमान आहात. महाराष्ट्राच्या विचारांशी, हिंदुत्ववादाच्या विचाराशी बेईमानी कोणी केली असेल तर उभाटा गटाने आणि संजय राऊतांनी केली. त्यामुळं या बेईमानांना दुसरं काहीही सुचत नाही. खरी बेईमानी ही उभाटा गटाची आणि संजय राऊतांची आहे. संजय राऊत काय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका मांडली म्हणून जेलमध्ये गेले होते का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.